नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,000 खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांचा सोन्याचा दिवस उगवला म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता PM किसान योजने व नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार असं शेतकऱ्यांना वाटलं होतं, परंतु PM किसान योजनेचा हप्ता 19 नोव्हेंबर रोजीच जमा झाला। परंतु आता नमोचा हप्ता केव्हा जमा होणार हे प्रतीक्षित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा खुशखबर व मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकंदरीतपणे आता नमोच्या हप्त्याच्या वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा आज DBT अंतर्गत बघू शकता, DBT अंतर्गत DBTचं बटन सरकारने दाबलेलं आहे। बघा DBTचं बटन सरकारने दाबलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। यामार्फत शेतकऱ्यांना मोठा फायदाच झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता DBTचं बटन दाबलं असून सरकारने येत्या 1 ते 1.5 तासांमध्ये किंवा 2 ते 3 तासांमध्ये पूर्णपणे आता रक्कम DBTचं काम झाल्यानंतर रक्कम तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट ट्रान्सफर केली जाणार आहे। यामार्फत शेतकऱ्यांना मोठा फायदाच झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा प्रतीक्षा संपली, नमोचा हप्ता 17 जिल्ह्यांमध्ये वाटप। बघा तुम्ही जे 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होता तो 8वा हप्ता केव्हा येणार, 8वा हप्ता केव्हा जमा होणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा यासंबंधी शासनाने काय सांगितले तेही बघून घेऊयात। बघा राज्यभरातील नमोच्या पात्र शेतकऱ्यांना मोठा अखेर आनंदाचा निर्णय, नमोच्या हप्त्याचा मुहूर्त ठरला। आज सकाळीचं DBTचं बटन, बघा सकाळीचं DBTचं बटन बघू शकता, DBTचं बटन सरकारने दाबलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली गेली आहे। यामार्फत शेतकऱ्यांना 2,000 रुपये दिले जाणार आहे, म्हणजेच की 2,000 रुपये DBT मार्फतच जमा केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा जाहीर केलेला आहे। बघा आज पहिला टप्पा, यामध्ये बघा 17 जिल्ह्याचं पात्र करण्यात आले। बघा शेतकरी मित्रांनो पहिला टप्पा जो आहे तो 17 जिल्ह्यांमध्येच वाटप होणार। 17 जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत। बघा पात्र करण्यात आलेले आहे 2,000 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBT अंतर्गत जमा केली जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो 17 जिल्ह्यांची यादी बघत चला, आता 17 जिल्ह्यांची यादी आता आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। 17 जिल्हे बघा पूर्णपणे आता 17 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली असून सरकारमार्फत हा निर्णय घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांना मोठा फायदाच झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार असून बघा रक्कम जमा केली जाणार असून मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालं असून सरकारमार्फत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकत्रपणे तुमच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये जमा केले जाणार आहे। त्यामुळे चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रकमेचं पूर्णपणे आता वाटप 17 जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे। बघा या 17 जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील पहिला जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर या ठिकाणी DBT अंतर्गत पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। म्हणजेच की बघा आजपासून म्हणजेच की 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा फायदाच झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा छत्रपती संभाजीनगर तालुका असेल, पैठण तालुका असेल, बघा तालुक्याची यादी आपण बघत आहोत। बघा त्यामुळे फक्त आता 1 ते 1.5 मिनिटात पूर्णपणे आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट करेल। बघा पैठण तालुका असेल, वैजापूर तालुका असेल, गंगापूर तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा खुलताबाद तालुका असेल, सिल्लोड तालुका असेल, त्याचप्रमाणे कन्नड तालुका असेल, बघा शेतकरी मित्रांनो सोयगाव तालुका असेल, फुलंब्री तालुका असेल, या शेतकऱ्यांना DBT मध्ये पूर्णपणे आता रक्कम शासनाने टाकली आहे। म्हणजेच की आता या येथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटपच झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। तुमचा जिल्हा व तालुका कमेंट नक्की करा, जेणेकरून तुमच्या व जिल्हा व तालुक्याबद्दल आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट आहे का, तुमच्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील तुमचा जिल्हा आहे का, आम्ही तुम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवू। बघा यामध्ये आता बघत चला व्हिडिओला शेवटपर्यंत।
यानंतरचा दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पूर्णपणे त्या रकमेचं वाटप झालं असून डीबीटीचं काम पूर्ण सक्रिय पद्धतीने झालं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे त्या रकमेचं वाटप होणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालं असून तुमच्या बँक खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा फायदा झाला, मोठा आर्थिक दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालं असून तुमच्या बँक खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम आता जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्या तालुक्याची यादी सुद्धा बघत चला. बीड असेल, गेवरा तालुका असेल. बघा शेतकरी मित्रांनो गेवरा तालुक्यातून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता डीबीटीचं रक्कम जमा केली जाणार आहे. यामध्ये बघा परळी असेल, माजलगाव असेल, आष्टी तालुका असेल. बघा शेतकरी मित्रांनो पाटोदा तालुका असेल, केज तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा शिरूर तालुका असेल. यामध्ये बघत चला तर अंबाजोगाई तालुका असेल, वडवणी तालुका असेल किंवा धारूर तालुका असेल. या तालुक्यामध्ये आता पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून येथील शेतकऱ्यांना मोठा फायदाच झाला, मोठा आर्थिक दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की रकमेचं पूर्णपणे आता वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंताच करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे. बीड जिल्ह्यातील जर तुम्ही शेती करत असाल तर आजपासून डीबीटी अंतर्गत पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे आता बघतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालला. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा. बघा जर तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्ही इथून शेती करत असाल तर रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालं असून तुम्हाला मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता येथे 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे आता डीबीटी मार्फत रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. परंतु तुम्ही जर फार्मर आय डी काढलेले असेल तर रकमेचं पूर्णपणे वाटप होतं, अन्यथा वाटप होत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्मर आय डी काढलेलं काय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. फार्मर आय डी काढलेलं नसेल तर डीबीटी ऑन होत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डी काढलेलं नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आय डीचे काम पूर्ण करून घ्या. यामध्ये बघत चला आता जालना जिल्ह्यातील तालुकेसुद्धा आपण बघणार आहोत. तालुक्यामध्ये पूर्णपणे आता डीबीटीचं काम झालं असून तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे. यामध्ये तालुक्याची बघत चला तर जालना तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो अंबड तालुका असेल, भोकरदन तालुका असेल, त्याचप्रमाणे बघत चला शेतकरी मित्रांनो जाफराबाद तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा परतूर तालुका असेल, मंठा तालुका असेल, घनसावंगी तालुका असेल किंवा बदनापूर तालुका असेल. या तालुक्यामध्ये आता पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा व मोठा फायदा मिळणार. कारण की आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा, मोठा फायदाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यानंतरचा जिल्हा बघत चला तर शेतकरी मित्रांनो बघा धाराशिव जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल, बघा धाराशिवमधील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे आता वाटपच झालं असून डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहे. बघा धाराशिव म्हणजेच की उस्मानाबाद जिल्हा. बघा उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा कळंब तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो तुळजापूर असेल, उमरगा असेल, बघा उमरगा, लोहरा बघत चला आता तालुक्याचे कळंब असेल, त्याचप्रमाणे बघा भूम, बघा शेतकरी मित्रांनो भूम, वाशी असेल, बघा त्याचप्रमाणे बघा परंडा. या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटपच झालं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार असून या तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. येत्या 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे आता रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता खूप दिवसाची तुमची प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काहीच हरकत नाही. रकमेचं पूर्णपणे आता वाटप तुमच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व येणाऱ्या
जर तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं यात नाव नसेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्या तालुक्या व जिल्ह्याचं नाव घेण्याचा प्रयत्न करत राहू. तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा. भेटत राहतो अशाच नवीन सोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटत राहतो व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.